नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। आज दिनांक 28 मे 2025 पाहूया टॉप 10 घडामोडी। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची काहीच ताकद नाही। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाली तरी काही फरक पडणार नाही। भाजप नावाचा महापूर आला आहे, त्यात सर्व वाहून जातील अशा शब्दात भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांची खिल्ली उडवली होती। नारायण राणे यांच्या या विधानाचा मनसे नेते अविनाश जाधव यांनी खरपूस समाचार घेतला आहे। थोडेफार मैत्रीला जागा, राज ठाकरे होते म्हणून तुमचं तिकीट वाचलं अशा शब्दात अविनाश जाधव यांनी राणेंना सुनावलं आहे। अविनाश जाधव मीडियाशी संवाद साधत होते। यावेळी त्यांनी नारायण राणेंना प्रत्युत्तर दिलं, आमची ताकद नाही तर मग नारायण राणे तुम्ही कशाला आमची दखल घेता। नारायण राणे साहेबांना मी सांगू इच्छितो की मैत्रीला थोडंफार जागा, हेच राजसाहेब ठाकरे तुमचे तिकीट वाचवण्यासाठी होते। तुमच्यासाठी कोकणामध्ये सभा घेतली, सभा घेण्यासाठी तुम्ही राजसाहेबांना किती फोन केले मला माहित आहे, असं म्हणत अविनाश जाधव यांनी राणेंची खिल्ली उडवली। मुंबईमधल्या भाऊचा धक्का येथे स्थानिक मच्छी विक्रेत्या महिलांना बांगलादेशी तसेच रोहिंग्यांकडून मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर येताच मत्स्य व्यवसाय आणि नगरविकास मंत्री नितेश राणे यांनी या ठिकाणी धाव घेत घटनेचा आढावा घेतला आहे। त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा हिंदुत्वाची साथ घालत बांगलादेशी रोहिंग्यांना थेट इशारा दिला आहे। यावेळी बोलताना नितेश राणे म्हणाले की जो काही प्रकार आमच्या भगिनींसोबत झाला तो काही आम्ही सहन करणार नाही। मी इथून ही धमकी देऊन जात आहे। हे काही कराचीचे बंदर नाही, हे हिंदू राष्ट्रातील हक्काचे बंदर आहे। इथून पुढे काही घडलं तर पोलिसांना काही कळवणार नाही, मग तुम्हाला पाकिस्तानातील अफगाणकडे पाठवून देऊ। वळवळ लगेच बंद करा, असा थेट इशाराच राणे यांनी दिलेला आहे। कामांसाठी सर्व मंत्र्यांच्या मागे लागा, अजित पवार माझ्याकडे तक्रार घेऊन आले पाहिजेत। अजित पवारांविरोधात तक्रार करणाऱ्या आमदारांना अमित शहा यांनी कानमंत्र दिल्याचे समोर आले आहे। आपली संख्या अधिक, मागे हटू नका, महायुतीमध्ये आपण मोठे भाऊ आहोत। केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी भाजप आमदारांना अशा प्रकारच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत। विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या समोरच हा प्रकार घडल्याची माहिती आहे। अमित शहा हे नांदेड दौऱ्यावर आले असताना काही भाजप आमदारांनी अजितदादांची त्यांच्याकडे तक्रार केली। अजित पवारांच्या कुरघोड्यांना आवर घाला असा काहीसा नाराजीचा सूर त्यांच्यात बोलण्यात येत होता। त्यानंतर शहांनी अजितदादांची तक्रार करणाऱ्या आमदारांना कानमंत्र दिला। आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीतील भूमिकेसह इतर अनेक राजकीय घडामोडींबाबत या दौऱ्यात मंथन झाल्याचे सांगण्यात येत आहे। मुंबईत आजही ढगाळ वातावरण पाहायला मिळतंय। काल विश्रांती घेतल्यानंतर आज मुंबईच्या आकाशात मळभ साचलंय, तर मुंबईत जरी पाऊस नसला तरी गार वारा सुटलाय। मुंबईतील कुर्ला, चेंबूर, बांद्रा या भागात पावसाची रिपरिप पाहायला मिळते। दरम्यान पुढील 2 दिवस मुंबई शहर, उपनगर, ठाणे आणि पालघर जिल्ह्याला येलो अलर्ट, तर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे। पुढील काही दिवस राज्यातील समुद्र खवळणार असल्याने किनारपट्टी भागांना सतर्कतेचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे। शहरात पुढील 24 तासांमध्ये आकाश ढगाळ राहील, तर उपनगरीय भागांमध्ये अधूनमधून पावसाच्या सरींची हजेरी आणि मेघगर्जनाही पाहायला मिळेल असा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे। गेल्या 2 दिवसांपासून मिठी नदी घोटाळा प्रकरणाची चौकशी सुरू आहे। यासाठी अभिनेता डिनो मोरियाची आणि त्याचा भाऊ सॅन्टिनो मोरियाचीही आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात येत आहे। आज पुन्हा एकदा तिसऱ्यांदा चौकशीसाठी डिनो मोरिया आणि त्याच्या भावाला बोलवण्यात आलं होतं। हे दोघेही चौकशीसाठी दाखल झाले। दरम्यान डिनो मोरिया 26 मे 2025 रोजी मुंबई पोलीस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर झाला होता। डिनोची तब्बल त्यावेळी देखील 8 तास चौकशी करण्यात आली होती। मिठी नदीतील साफसफाईच्या कथित घोटाळ्याशी संबंधित प्रकरण डिनोला मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी हजर राहण्याबाबत समन्स जारी केलं होतं। त्यानुसार सकाळी 11 वाजता डिनो आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर झाला। सायंकाळी 7:30च्या सुमारास डिनो मुंबई पोलीस आयुक्तालयातून बाहेर पडला। भाजपचे आमदार परिणय फुके यांचे दिवंगत बंधू संकेत फुके यांच्या पत्नीने आज पत्रकार परिषद घेत परिणय फुकेंवर गंभीर आरोप केले आहेत। परिणय फुके यांच्याकडून गुंडांकरवी मला दररोज धमकावले जात आहे, मी दररोज पोलीस स्टेशनच्या चक्रा मारते, असा आरोप संकेत फुके यांच्या पत्नी प्रिया फुके यांनी केला आहे। यावेळी प्रिया फुके यांच्या सोबत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आणि राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे देखील उपस्थित होत्या। संकेत फुके यांच्या सोबत माझं 2012 मध्ये लग्न झालं।
लग्नानंतर संकेत फुके यांना आजार झाला होता, त्यांची किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रियाही झाली होती. माझी फसवणूक करून हे लग्न झालं होतं. माझ्या पतीला घेऊन आम्ही उपचारासाठी मुंबईला आलो होतो. 2022 साली त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर मी घरात माझ्या पतीच्या पैशांचा कारभार, त्यांच्या मालमत्तेविषयी प्रश्न विचारले. तेव्हा तू कोण आहेस, तुला हे विचारण्याचा काय हक्क आहे, असे विचारत मला रात्री 10 वाजता घराबाहेर काढण्यात आले. त्यानंतर मला जीवे मारून टाकण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या. तू काही बोललीस तर तुझ्या कुटुंबाला मारून टाकू असे मला धमकावण्यात आले. मला 2 लहान मुलं आहेत. मी गेल्या 1.5 वर्षांपासून आईच्या घरी राहत असल्याचे प्रिया फुकेंनी सांगितले. गेल्या 2 ते 3 दिवसांपासून झालेल्या पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचलं, भरलं. या मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे आमदार यांनी सरकारला लक्ष केलं. त्यानंतर आरोप प्रत्यारोपाचा खेळच सुरू झाला होता. आदित्य ठाकरेंच्या टीकेला काल आधी नारायण राणे मग नितेश राणेंनी चोख प्रत्युत्तर देत त्यांच्यावर टीका केली होती. नारायण राणेंनी तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनाही सोडलं नाही. संजय राऊतांच्या नादाला लागू नका, ते भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली जेलमध्ये गेले होते असं म्हणत त्यांनी राऊतांवर टीकास्त्र सोडलं. मात्र त्यांच्या या विधानानंतर संजय राऊत चांगलेच भडकले असून त्यांनीही नारायण राणेंवर थेट निशाणा साधला. राणेंनी आपल्या वयाचं भान ठेवावं, आपलं वय झालं, आपल्या टोपाचे केसही पिकले याचं त्यांनी भान ठेवावं असं म्हणत राऊतांनी राणेंवर सडकून टीका केली. विदा सावरकर यांच्या BA आणि बॅरिस्टर पदव्या ब्रिटिशांनी काढून घेतल्या होत्या. पैकी BA ची पदवी मुंबई विद्यापीठाने परत केली होती. आता महाराष्ट्र सरकारने जाहीर केलंय की सावरकर यांची बॅरिस्टर पदवी पुन्हा बहाल करण्यासाठी प्रयत्न सुरू केले जातील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सांगितलं की आम्ही ती पदवी परत मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू आणि सावरकरांना मरणोत्तर बॅरिस्टर पदवीही देऊ. मुंबई विद्यापीठाने आयोजित केलेल्या विनायक दामोदर सावरकर अभ्यास आणि संशोधन केंद्राच्या उद्घाटन समारंभात फडणवीसांनी ही घोषणा केली. या नवीन संशोधन केंद्रामुळे सावरकरांची बॅरिस्टर पदवी परत मिळवण्याच्या कामात मदत होईल. या संदर्भात प्रस्ताव आणि कागदपत्रे सादर केले जावेत. ब्रिटिश पत्रात सर्वात खतरनाक क्रांतिकारी म्हणून सावरकर यांचा उल्लेख केला होता. याच भीतीपोटी त्यांच्या पदव्या काढून घेण्यात आल्या होत्या. ते एकमेव स्वातंत्र्य सैनिक आहेत ज्यांना 2दा जन्मठेपेची शिक्षा झाली, पण काही मूर्ख त्यांना माफीवीर म्हणतात. माझं त्यांना एकच आवाहन आहे की तुम्ही अंदमानच्या कोठडीत फक्त 11 तास घालवा, मग मी तुम्हाला पद्मश्री देण्याची शिफारस करेन, असं थेट आवाहन फडणवीसांनी दिलं. हे कौटुंबिक विषय असतात, यात आमच्या सारख्या नेत्याने पडू नये. त्यासाठी महिला आयोग आहे, महिला आघाड्या आहेत, त्यांनी यावर बोललं पाहिजे. मी कधी कुणाच्या कौटुंबिक विषयावर बोलत नाही, बोलू नये. परंतु तुम्ही ज्या मंत्र्यांचं नाव घेतलं, संजय शिरसाट आणि त्यांचे चिरंजीव आहेत, त्यापेक्षा भयंकर प्रकरण आहे असा दावा राऊतांनी केला. या महाशयांचं संभाजीनगरमधील वेदांत हॉटेल आणि प्रॉपर्टी प्रकरण आहे. अत्यल्प मूल्यावर आपल्या नावावर ती प्रॉपर्टी ताब्यात घेतली. जणू ही संपूर्ण प्रॉपर्टी सिद्धांत शिरसाट यांनाच मिळावी यासाठी सरकारने लिलाव प्रक्रिया बेकायदेशीर राबवली. 67 कोटी रुपयाला प्रॉपर्टी घेतली. आकडा लहान नाही. एका मंत्र्याच्या मुलाकडे 67 कोटी रुपये आहेत, जो सामाजिक न्याय विभागाचा मंत्री आहे. 67 कोटी रुपयाला वेदांत हॉटेलची प्रॉपर्टी ही विकत घेतली. मूळ किमतीपेक्षा कमी पैशात ही प्रॉपर्टी त्यांना मिळावी म्हणून ही लिलाव प्रक्रिया बेकायदेशीरपणे राबवली. टेंडर भरणाऱ्यांना कमी रक्कम भरायला लावली. एका मंत्र्याचा मुलगा आगापिछा नाही, महान नाही, उद्योग क्षेत्रात नाव नाही. संभाजीनगरमध्ये प्राइम लोकेशनची प्रॉपर्टी विकत घेतली जाते. पैसे आले कुठून? कोणत्या टेंडरिंग मधून आले? कोणत्या दलालीतून आले? एकनाथ शिंदेंनी पैसे दिले की अमित शहांनी दिले असा घणाघात राऊतांनी घातला. यंदाच्या कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये जगभरातील सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. अशातच अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनीही यंदा कान्समध्ये आपला डेब्यू केला. दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची लेक जान्हवी कपूर, आलिया भट्ट, ऐश्वर्या राय यांसारख्या अभिनेत्रींनी आपल्या अदांनी कान्सचं रेड कार्पेट गाजवलं. पण या सर्व अभिनेत्रींमध्ये एका मराठमोळ्या अभिनेत्रीने आपल्या मैत्रिणीने दिलेली साडी, आपल्या आईची नथ आणि कानातले घालून सोज्वळ लुकने सर्वांना भुरळ घातली. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणीच नसून आपल्या अभिनयाची छाप जगभरात उमटवणारी गुणी अभिनेत्री छाया कदम आहे. आपल्या कान्सच्या लुकचे फोटो शेअर करत छाया कदम यांनी एक लांब लचक पोस्ट लिहिली आहे. यामध्ये छाया कदम म्हणाल्या, कान्स फिल्म फेस्टिवल आणि माझी साडी हे जणू माझ्यासाठी एक सुंदर असे समीकरण जुळून येत आहे.